मी सुरुवातीला म्हटलं होतं की आपण काही सूत्र याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं सुरुवातीला निगेटिव्ह एनर्जीचा खूप चांगला आपल्याला एक पॉइंट मिळाला आणि दुसरा ह्या चौघांच्या याच्यातनं मला स्वतःला सापडलेला शब्द म्हणजे उत्तरदायित्व. काल निरगुडकर त्याच मुद्द्यापर्यंत येऊन थांबले होते आणि योगायोगानं त्याच मुद्द्यापासून आजचं आपलं सत्र सुरू होतं आहे. जाता जाता एक किस्सा मला इथे सांगावासा वाटतो की जसं तुम्ही म्हटलात तसं की स्वतः मान्य केलं, स्वीकारलं तर पुढचा सगळा प्रवास हा अधिक सोपा होतो आणि तो कॉन्सन्ट्रेशननी होतो. एका मूर्तिकाराकडे एक शेठजी मूर्ती बघायला आले. त्याचा कारखाना ते बघत होते आणि एका मूर्तीपाशी येऊन ते थांबले. परत 3-4 छोट्या मोठ्या मागून पुढून शेठजीचे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मूर्ती पाहिल्या आणि एका मूर्तीपाशी ते तिसऱ्यांदा थांबल्यावर त्या मूर्तिकाराच्या लक्षात आलं की ही बहुतेक यांना ही मूर्ती आवडली आहे आणि त्यांनी त्या मूर्तीची किंमत विचारली. तर यांनी सांगितली अमुक अमुक लाख ही या मूर्तीची किंमत आहे. त्या शेठजींनी एकदा त्याच्याकडे अगदी तळपायापासून वरपर्यंत पाहिलं, त्या मूर्तीकडेही पाहिलं आणि ते म्हणाले किती किलो माती लागली असेल तुला ही मूर्ती बनवायला? तो म्हटला एक 7-8 किलो माती लागली आहे. मग 7-8 किलो मातीचे एवढे पैसे मी तुला द्यायचे? त्यांनी त्या शेठजींकडे खालपासून वरपर्यंत पाहिलं आणि त्यांनी शांतपणे असं उत्तर दिलं, सर ही माझ्या आयुष्याची माती आहे. या मातीचे अनेक रंग, अनेक रूप आम्ही कालपासून या व्यासपीठावर अनुभवतो आहोत. त्या मातीची मशागत कशी करावी, त्याची जोपासना कशी करावी आणि मग यशाचे मळे कसे फुलवत न्यावेत याचसाठी मला असं वाटतं की हिरे प्रतिष्ठानने आणि जागतिक परिषदेनं हा सगळा खटाटोप घातला आहे. आपणा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते. तू आभार मानायच्या आधी 2 गोष्टी मला सांगायच्या वाटतात. एक, नुकताच रवी जाधवचा बालक पालक नावाचा सिनेमा रिलीज झाला आहे. हा मराठी सिनेमा आहे, कारण तो तुम्ही बघत नाही, तुम्ही फक्त हिंदी सिनेमा बघता. तर हा मराठी सिनेमा आहे, तो कृपया बघा. तो खूप चांगला असा चित्रपट आहे. आणि काही पुस्तकं मी सांगू इच्छितो तुम्हाला सगळ्यांना. अँड्रॅन नावाची एक खूप चांगली लेखिका आहे, तिचे 2-3 पुस्तकं मराठीमध्ये ट्रान्सलेट होऊन पण आले, ते इंग्लिशमध्ये वाचता आले, तर ते इंग्लिशमध्ये पण वाचा. श्यामोळकरांचं एक 100 मी नावाचं कादंबरी आत्ता आलेत. अशी खूप पुस्तकं बाजारात आहेत. कृपया ती कुठल्या अँड्रॅनची मी सांगतो तुम्हाला. तर वाचन हा भाग आयुष्याचा बनवा अशी मी विनंती करतो. तशीच दुसरी विनंती करतो, मराठी चित्रपटावर माझं खूप प्रेम आहे, तसं प्रेम तुम्ही पण करा. धन्यवाद.